नमस्कार, मी दीपक केदारे. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी. हेल्मेट वापरासंबंधी जनजागृतीसाठी मुंबईकरांची राईड फॉर सेफ्टी. मध्य रेल्वेची डीसीएसी चाचणी पूर्ण. मेगा ब्लॉक संपल्यानं वाहतूक पूर्ववत. उत्तर भारतात थंडीचा कहर. काश्मीर खोऱ्यात -4 तापमान. विमान रेल्वे सेवा विस्कळीत. अन्यथा पंतप्रधान पदाचा राजीनामा. संघाशी संबंधित वाचाळवीरांना मोदींचा इशारा. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. कारवाई करताना आपल्यावर अन्याय झाला असल्यानं आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असं देवयानी खोब्रागडे यांनी स्पष्ट केलंय. तसेच मुलांचे पासपोर्ट संदर्भात आपल्यावर होत असलेले आरोप चुकीचे असल्याचंही त्या म्हणाल्या. केंद्र सरकारनं परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना कामावरून हटवत त्यांच्याकडील काम काढून घेतलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवयानी यांनी न्यूयॉर्क मधील घटनेबाबत वक्तव्य केलं होतं. यावर परराष्ट्र मंत्रालयानं आक्षेप घेतला आहे. तसेच देवयानी यांना आपल्या मुलांचे अमेरिकी पासपोर्ट असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयात दिलेली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या परराष्ट्र मंत्रालयानं देवयानी यांना हटवलं आहे. आदर्श सोसायटी प्रकरणी आता आणखीन एक नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आदर्श इमारतीच्या चौकशीसाठी परवानगी मिळाली होती, पण ही परवानगी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादामधून मिळाल्याचा आरोप आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी केलाय. काल आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. तत्कालीन लष्कर प्रमुख व्ही.के. सिंह यांनीच ए.के. अँटनी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. कारण त्यांचे पूर्वाधिकारी दीपक कपूर आणि व्ही.के. सिंह यांच्यात अंतर्गत वाद होते. कपूर यांचा स्वतःचा तसंच त्यांच्या नातलगांचे फ्लॅट आदर्शमध्ये असल्यानंच व्ही.के. सिंह यांनी अँटनींकडे अशा प्रकारची मागणी केल्याचं सदस्यांनी म्हटलंय. तसंच या प्रकरणी सीबीआयनं खोटं आरोपपत्र दाखल केल्याचा आरोपही आदर्शच्या सदस्यांनी केलाय. मुंबईच्या MMRDA मैदानात वाहतूक पोलीस आणि व्हिली बॉय ॲडव्हेंचर्सच्या वतीनं राईड फॉर सेफ्टी अंतर्गत बाईक रॅली काढण्यात आली. रोड सेफ्टी संदर्भात जनजागृती करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत 5000 बायकर्सनी सहभाग घेतला होता. अभिनेता अभिषेक बच्चन आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या रॅलीला फ्लॅग दाखवला. या रॅलीमार्फत हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती करण्यात आली. ही रॅली बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या MMRDA मैदानापासून नरिमन पॉइंट पर्यंत चालली. रॅलीत भाग घेणाऱ्या बायकर्सना यावेळी रस्ता सुरक्षेच्या जबाबदारी संदर्भात शपथही देण्यात आली. मध्य रेल्वेने घेतलेला ऐतिहासिक ब्लॉक संपला आहे. सकाळी 6:15 वाजता अंबरनाथसाठी पहिली लोकल सुटली. डीसीएसी परिवर्तनानंतरच्या नव्या यंत्रणेची चाचणी पूर्ण झाली असून यासाठी मध्य रेल्वेनं रात्रीपासून मेगा ब्लॉक घेतला होता. रात्री 11:15 ते सकाळी 6:15 पर्यंत मध्य रेल्वेवर एकही गाडी धावली नाही. रात्री 11:18 वाजता कर्जतसाठी शेवटची जलद लोकल सुटल्यानंतर हा मेगा ब्लॉक सुरू झाला होता. त्यामुळे शेवटची लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ उडाली. स्वच्छतागृह देखील महिलांसाठी सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारी एक घटना भोपाळमध्ये घडली. एका पेट्रोल पंपावर असलेल्या महिला स्वच्छतागृहात छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पेट्रोल पंप चालकाचा मुलगा अख्तरला अटक करण्यात आली. एका कॉलेज तरुणाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. भोपाळमधील रायसेन जिल्ह्यात हा पेट्रोल पंप आहे, जिथे स्वच्छतागृहात नळाजवळ छुपा कॅमेरा लावण्यात आला होता, जो ऑफिसमध्ये असलेल्या कॉम्प्युटरशी जोडण्यात आला होता. B.Com मध्ये शिकणारी एक तरुणी जेव्हा या स्वच्छतागृहात गेली तेव्हा तिच्या मोबाईलचा नेटवर्क गेला. तेव्हा तिला संशय आला. नीट बघितल्यावर तिला हा प्रकार कळला. तेव्हा मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण करून तरुणीने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर अख्तर या तरुणासह त्याचा कॉम्प्युटरही जप्त करण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू आहे. दिल्लीत तर आजचा दिवस सर्वात थंड दिवस ठरलाय. दिल्लीत आज 7.2 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलंय. कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर भारतातील जनजीवनच ठप्प झालं आहे. उत्तरेतील अनेक राज्यात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. काश्मीरच्या खोऱ्यात तर पारा -4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे. कुलूमध्ये 1 अंश तर मनालीमध्ये -2 अंश सेल्सिअस तापमान आहे. उत्तराखंडमध्ये या बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे अलाहाबादमध्ये थंडीच्या कडाक्यामुळे 12वी पर्यंतच्या सर्व शाळा महाविद्यालयांना 22 डिसेंबर पर्यंत सुट्टी देण्यात आली. वादग्रस्त विधान थांबवा, अन्यथा आपण पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ असा कठोर इशारा पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त वक्तव्य करणारे संघ नेते आणि संघटनांना दिलाय. मोदींच्या या भूमिकेमुळे आता संघ परिवाराला चांगलाच घाम फुटला आहे.
मोदीच्या जालीम उपायामुळे संघानं नेते आणि संघटनांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचा भाग म्हणून राजस्थान कोर्टातील भाजपचे आमदार प्रल्हाद गुंजाळ यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निलंबन केलं आहे. सत्तेत आल्यापासून भाजप वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलंय. आधी साध्वी निरंजन ज्योतीचं वादग्रस्त विधान, त्यानंतर आग्र्यातील धर्मांतराचा मुद्दा, पनवेलमध्ये नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम, अशा एकापाठोपाठ एक घटनांमुळे भाजप सरकारवर टीकेची झोड उठते आहे. त्यामुळे हैराण झालेल्या मोदींनी हा अंतिम उपाय अवलंबल्याचं दिसत आहे. देशात मोदींच्या करिश्म्यानं भाजपला सत्ता मिळाली आहे असं अनेकांना वाटतं. त्यामुळे मोदींचा हा इशारा महागात पडू शकतो हे सगळेच जाणतात. त्यामुळे आता या वाचा नेत्यांना मोदींची जालीम उपाय लागू पडते का हेच पाहायचं आहे. हिंदू जागा होतोय आता घाबरण्याचं कारण नाही अशी गर्जना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. धर्मांतराचा विरोध करण्यापूर्वी धर्मांतर बंदी कायद्याला पाठिंबा द्या असं आवाहन मोहन भागवत यांनी केलंय. हिंदू जागा होत आहे आता घाबरण्याची गरज नाही. रस्ता भरकटल्यांना परत आणण्याची गरज. हिंदू धर्मासाठी कोणावरही दबाव नाही. हिंदू कोणावरही जबरदस्ती करायला गेला नव्हता. पण जे कोणी धर्मातून बाहेर पडलेत, जे वाट चुकलेत त्यांना परत आणणार असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आग्र्यात झालेल्या धर्मांतराच्या प्रकाराला एक प्रकारे पाठिंबाच दिलाय. सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. नागपुरातील रवी भवन येथे असताना त्यांना ही धमकी देण्यात आली. या फोन नंतर एकनाथ शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी शिंदेना सायंकाळी 5:54 12 आकडी क्रमांकावरून त्यांना फोन आला. शिंदे यांनी फोन उचलताच समोरच्या व्यक्तीने शिंदे यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिंदेंनी नागपूरचे पोलीस आयुक्त के पाठक यांना फोनवरून सगळा प्रकार सांगितला. दरम्यान शिंदे यांच्या माहितीनंतर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवण्यात आली. नागपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यात आष्टा येथे कोल्हाटी समाजाच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केलेत. दारुड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलंय. सर्वात धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईवरही बलात्कार करण्यात आलाय. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हाटी समाजाच्या जात पंचायतीचा प्रमुख दिलीप जावळेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दिलीप जावळे याच्यावर महिलेशी गैरवर्तन करणे आणि त्याच्यासह अन्य 15 जणांवर खंडणी, मारहाण, दहशत माजवणे, शिवीगाळ करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मरणासन्न असलेल्या किरण जावळे या व्यक्तीसोबत एका लहान मुलीचं लग्न करण्याचं फरमान जावळेनं काढलं. मात्र मुलीच्या आईने या प्रकाराला नकार दिला. त्यावर 20,000 रुपये खंडणी जात पंचायतीने या महिलेकडे मागितली. तसंच जावळेने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. जावळेसह 15 जणांनी या महिलेला मारहाण केली. मात्र महिलेने या नराधमांच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली. पुन्हा एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. हेल्मेट वापरासंबंधी जनजागृतीसाठी मुंबईकरांची राईड फॉर सेफ्टी. मध्य रेल्वेची DCAC चाचणी पूर्ण. मेगा ब्लॉक संपल्यानं वाहतूक पूर्ववत. उत्तर भारतात थंडीचा कहर. काश्मीर खोऱ्यात उणे 4 तापमान. विमान रेल्वे सेवा विस्कळीत. अन्यथा पंतप्रधान पदाचा राजीनामा. संघाशी संबंधित वाचाळवीरांना मोदींचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.